विद्यार्थी मित्र हो, सर्वांना शुभ सकाळ। पाठीमागच्या लेक्चरला आपण गॅल्व्हॅनिक सेल यांची माहिती घेतलेली आहे। त्या गॅल्व्हॅनिक सेल्स मध्ये आपल्याला सॉल्ट ब्रिज कसा असतो आणि गॅल्व्हॅनिक सेल कशी कन्स्ट्रक्ट करायची हे आपण पाहिलेलं होतं। या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आपल्याला माहिती आहे दोन इलेक्ट्रोड्स असतात, दोन हाफ सेल्स असतात आणि अशा हाफ सेल्स एकमेकांना इनडायरेक्टली सॉल्ट ब्रिजने जोडलेले असतात। तर हे दोन इलेक्ट्रोड किंवा दोन हाफ सेल्स मेटॅलिक वायर थ्रू एकमेकांना डायरेक्टली जोडलेले असतात। एका हाफ सेलमध्ये एक इलेक्ट्रोड त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डीप केलेला असतो, दुसऱ्या हाफ सेलमध्ये दुसरा इलेक्ट्रोड त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डीप केलेला असतो आणि ह्या दोन सेपरेट हाफ सेल्स आपल्याला त्यांच्यातली सोल्युशन्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आपल्याला सॉल्ट ब्रिज वापरावा लागतो। हा सॉल्ट ब्रिज तयार कसा करायचा आणि त्याची फंक्शन्स काय ही पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेले आहेत। या गॅल्व्हॅनिक सेल्स ज्या असतात, या गॅल्व्हॅनिक सेल्स प्रत्येक वेळी अशा गॅल्व्हॅनिक सेल्स अभ्यास करत असतात त्याची फिगर ड्रॉ करायची, त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग, त्या रिॲक्शन्स पाहायच्या, त्याचे रिझल्ट्स पाहिजे। हे सगळं वर्किंग पाहणं हे थोडंसं वेळ लागणारं काम आहे किंवा टेडियस वर्क आहे आणि म्हणून अशा गॅल्व्हॅनिक सेलचं काही शॉर्ट रिप्रेझेंटेशन देता येते का ठराविक रूलच्या सहाय्याने, तर ते रूल्स किंवा कन्व्हेन्शन्स एखादी गॅल्व्हॅनिक सेल शॉर्टली रिप्रेझेंट कशी करायची याच्यासाठी असे रूल्स पण आपण पाहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट येतो तो मी इथं लिहिलाय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल। आता बघा, एखाद्या इलेक्ट्रोडकडं पोटेन्शियल जे डेव्हलप होतं ते कसं डेव्हलप होत असतं, तर आपणाला दोन टेंडन्सीज पाहाव्या लागतात। त्या दोन टेंडन्सीज, एक टेंडन्सी असते मेटलची, त्या टेंडन्सीला आपण डी इलेक्ट्रोनिशन टेंडन्सी असं म्हणतो, डी इलेक्ट्रोनिशन टेंडन्सी। आणि दुसरी जी टेंडन्सी आहे ते आहे इलेक्ट्रोनिशन टेंडन्सी। मग एखादा मेटल त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण डीप केला तर आपल्याला दोन प्रकारच्या टेंडन्सीज बघायला मिळतात। डी इलेक्ट्रोनिशन टेंडन्सी, याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला झिंक रॉड सांगता येईल। इलेक्ट्रोनिशन टेंडन्सी ते आपल्याला एक्झाम्पल याचं मी सांगतो, Cu++ आयन्स ही टेंडन्सी दाखवतो। डी याचा अर्थ आहे टू रिमूव्ह, टू लॉस, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणं, त्याला डी इलेक्ट्रोनिशन असं म्हणायचं। इट इज ऑक्सिडेशन। एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जर झिंक आपण वापरलेला असेल आणि तो एनोड म्हणून वर्क होत असेल तर हा झिंक रॉड त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये Zn++ आयन्स सोडून देतो आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनचा लॉस करतो। हे इलेक्ट्रॉन लॉस केलेले झिंकच्या मेटल सरफेसवरती राहतात आणि असा झिंक इलेक्ट्रोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड बनतो। यांनी सॉल्ट सोल्युशन मध्ये Zn++ आयन सोडलेले असतात। ही टेंडन्सी आहे डी इलेक्ट्रोनिशन। तर इलेक्ट्रोनिशन टेंडन्सी, सॉल्ट सोल्युशन मध्ये Cu++ आयन्स एनोड कडून येणारे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात आणि न्यूट्रलाइज होतात। एक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रोनिशन। ही मेटलने दाखवलेली टेंडन्सी आहे डी इलेक्ट्रोनिशनची आणि ही मेटल कटायन्सने दाखवलेली टेंडन्सी आहे इलेक्ट्रोनिशनची। या टेंडन्सीजमुळे एखाद्या इलेक्ट्रोडकडे
एक प्रकारचा इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होतो. उदाहरण समजा असा इथं झिंक इलेक्ट्रोड आहे आणि तो त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे. झिंक इलेक्ट्रोड त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे. हा झिंक इलेक्ट्रोड काय करतोय, सॉल्ट सोल्युशन मध्ये Zn++ आयन सोडून देतो सेम कप आणि इलेक्ट्रॉन्स मात्र तो स्वतःच्या सरफेस वरती ठेवून घेतो आणि ते नंतर कॅथोडकडे मायग्रेट होतात, पाठवले जातात. हे Zn++ आयन्स या सोल्युशन मध्ये आहे. Zn++ आयन सोल्युशन मध्ये आहे. आता या इलेक्ट्रोडच्या बाबतीत काय होतं, इथं एक निगेटिव्ह चार्जचा लेअर तयार होतो. असा निगेटिव्ह चार्जचा लेअर आणि या मेटलच्या नेबरला अक्रॉस दी सोल्युशन येईल. ही जी बाउंड्री आहे मेटल आणि सोल्युशन यांच्या इंटरसेक्शन रिजन मध्ये व्हिसिनिटीला असा पॉझिटिव्ह चार्जचा लेअर तयार. मेटल सरफेसवरती निगेटिव्ह चार्जचा लेअर आणि त्याच्या व्हिसिनिटीला असणारं सोल्युशन, जवळ असणारं सोल्युशन, तिथं पॉझिटिव्ह चार्जचा लेअर तयार होतो. आणि असा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जचा लेअर तयार झाला तर त्याला आपण इलेक्ट्रिकल डबल लेअर असं, त्या लेअरला म्हणायचं इलेक्ट्रिकल डबल लेअर. Formation of an electrical double layer on the surface of the metal and in the vicinity of the metal. This formation of electrical double layer, it is responsible for electrode potential. It is responsible for electrode potential. असा इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होणं, त्याच्यामुळं एखाद्या इलेक्ट्रोडकडे पोटेन्शियल डेव्हलप झालेलं दिसतं. आता मी हा एक इलेक्ट्रोडची टेंडन्सी दाखवली, ती आहे डी इलेक्ट्रोनेशनची टेंडन्सी. इलेक्ट्रोनेशनची टेंडन्सी कशी होते, तर कॉपर सारखा इलेक्ट्रोड, समजा हा कॉपर इलेक्ट्रोड, तो कॉपर सल्फेट मध्ये डीप केला, होतं काय, कॉपर सल्फेट मध्ये Cu++ आयन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि Cu++ आयनचा न्यूट्रल कॉपर ऍटम तयार होतो. म्हणून या मेटलवरती पॉझिटिव्ह चार्जचा लेअर तयार होतो. या केसमध्ये निगेटिव्हचा झाला. कॉपर इलेक्ट्रोड, तर हा झिंक आहे, कॉपर इलेक्ट्रोडच्या बाबतीत मेटलवरती पॉझिटिव्ह चार्जचा लेअर आणि त्याच्या जवळपास असणारं जे सोल्युशन आहे तिथं निगेटिव्ह चार्जचा लेअर तयार होतो. इथं पण इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार झाला की त्या इलेक्ट्रोडकडे एक प्रकारचं पोटेन्शियल डेव्हलप झालेलं दिसतं. आता तुम्ही म्हणाल एखादी गॅल्व्हॅनिक सेल असेल, व्होल्टाईक सेल असेल, तर त्या सेलमध्ये आपल्याला माहित आहे दोन इलेक्ट्रोडची, दोन हाफ सेलची मिळून एक काय तयार होते, गॅल्व्हॅनिक सेल तयार होते. एक गॅल्व्हॅनिक सेल तयार होते. म्हणजे एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन इलेक्ट्रोड किंवा दोन हाफ सेल्स असतात. त्यात एक एनोडिक हाफ सेल म्हणजे आपण आणि दुसरी कॅथोडिक हाफ सेल असते. आता एखादी गॅल्व्हॅनिक सेल, उदाहरणार्थ मला डॅनियलची सेल जर बघितली तर ह्या डॅनियल सेलमध्ये, डॅनियल सेल आपण अशी कन्स्ट्रक्ट करतो, इथं एक इलेक्ट्रोड असतो, तो झिंक इलेक्ट्रोड असतो, इथं एक इलेक्ट्रोड असतो, तो कॉपर इलेक्ट्रोड असतो. हा आहे झिंक इलेक्ट्रोड, सोल्युशन आहे झिंक सल्फेट. हा आहे कॉपर इलेक्ट्रोड, सोल्युशन आहे कॉपर सल्फेट, त्याचं सॉल्ट सोल्युशन कॉपर सल्फेट सोल्युशन. ही दोन सोल्युशन्स एकमेकांना सॉल्ट ब्रिजनी जोडलेले आहेत इनडायरेक्टली टू अवॉइड मिक्सिंग ऑफ द टू सोल्युशन, टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सोल्युशन. सॉल्ट ब्रिज इथं वापरलेला असतो आणि हे दोन इलेक्ट्रोड एकमेकांना मेटॅलिक वायरने असे जोडलेले असतात.
असतात आणि सर्किट कमी होतं. ही एक गॅल्व्हॅनिक सेल आहे, व्होल्टाईक सेल आहे, तिचं नाव आहे डॅनियल सेल. तुमच्या लक्षात येईल की झिंक इलेक्ट्रोड हा जो आहे हा असा इलेक्ट्रोड आहे की ज्याच्या सरफेसवरती ऑक्सिडेशन होतं. कॉपर हा असा इलेक्ट्रोड आहे की ज्याच्या सरफेसवरती रिडक्शन होतं. हा आहे एनोड गॅल्व्हॅनिक सेलचा आणि कॅथोड. याच्याकडे ऑक्सिडेशन होते म्हणून ही ऑक्सिडेशन हाफ सेल, याच्याकडे रिडक्शन होते म्हणून ही रिडक्शन हाफ सेल. म्हणजे एकाच सेलमध्ये आपणाला दोन इलेक्ट्रोड जे दिसतात किंवा दोन हाफ सेल्स जे दिसतात, एक ऑक्सिडेशन हाफ सेल आणि रिडक्शन हाफ सेल, आणि ह्या दोन्ही हाफ सेलची मिळून एक पूर्ण अशी गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल. ही एक प्रकारची गॅल्व्हॅनिक सेल. आता अशा प्रकारच्या सेलचं पोटेन्शियल कसं असेल? आपण मगाशी म्हटलं की या हाफ सेलमध्ये जे पोटेन्शियल डेव्हलप होईल ते त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल असेल, त्या हाफ सेलचं पोटेन्शियल असेल. झिंक इलेक्ट्रोड हा एनोड आहे, त्याच्याकडे डी इलेक्ट्रोनेशनची टेंडन्सी आहे, निगेटिव्हली चार्ज आहे. हा पण काय करेल, इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार करेल आणि इलेक्ट्रिकल डबल लेअर मुळे या झिंक हाफ सेल मध्ये किंवा झिंक इलेक्ट्रोडकडे एक प्रकारचं पोटेन्शियल डेव्हलप होईल. हा कॉपर इलेक्ट्रोड आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रोनेशनची टेंडन्सी आहे, तर Cu++ आयन्स आहेत, त्यांच्याकडे इलेक्ट्रोनेशनची टेंडन्सी आहे म्हणून हा रिडक्शन इलेक्ट्रोड आहे. हा पण इलेक्ट्रोड कॉपर सल्फेटमध्ये डीप केल्यानंतर Cu++ आहे, यांचं रिडक्शन होतं म्हणून याला आपण रिडक्शन हाफ सेल म्हटलंय. इथे एक प्रकारचा इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होईल जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. म्हणजे एकाच सेलमध्ये ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल्स आहे. ते एक प्रकारचं पोटेन्शियल आहे, इथे एक प्रकारचं पोटेन्शियल आहे, आणि या दोन इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलची बेरीज म्हणजे काय असेल, सेल पोटेन्शियल असेल. या दोन इलेक्ट्रोड वरच्या पोटेन्शियलची बेरीज म्हणजे काय असेल, सेल पोटेन्शियल असेल. मग मी असं लिहिलं, सेल पोटेन्शियल दॅट इज ई सेल, पोटेन्शियल ऑफ दी सेल. पोटेन्शियल ऑफ दी सेल ही कशाची बेरीज आहे, ऑक्सिडेशन हाफ सेल, ज्या ऑक्सिडेशन हाफ इलेक्ट्रोड किंवा ऑक्सिडेशन हाफ सेल तिथं जे पोटेन्शियल डेव्हलप झाले त्याची आणि इथं डेव्हलप झालेल्या पोटेन्शियलची बेरीज असेल. आता हा इलेक्ट्रोड आहे एनोड म्हणून मी असं लिहितो, पोटेन्शियल दॅट इज ई. कोणत्या रिॲक्शनमुळे, हाफ रिॲक्शनमुळे पोटेन्शियल झालंय निर्माण, इथं ऑक्सिडेशन घडतंय, डिइलेक्ट्रोनेशन घडतंय. पोटेन्शियल ड्यू टू ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन घडणारा इलेक्ट्रोड कुठला आहे, एनोड आहे हा. ई ऑक्सिडेशन ऍट एनोड प्लस ई इथं रिडक्शन घडतंय दॅट इज इलेक्ट्रोनेशन, ई रिडक्शन ऍट कॅथोड. म्हणजे एखाद्या सेलचं पोटेन्शियल हे एनोडचं पोटेन्शियल प्लस कॅथोडचं पोटेन्शियल यांची बेरीज असते आणि ते आपल्याला या फॉर्म्युल्यात लिहिता येईल, ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन ऍट एनोड प्लस ई रिडक्शन ऍट कॅथोड. आता याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो, याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतो, याला सेल पोटेन्शियल असं म्हणतो, कारण दोन इलेक्ट्रोडची मिळून एक सेल तयार होते. कोणतीही गॅल्व्हॅनिक सेल तिच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड असतातच, एक एनोड आणि एक कॅथोड. आता बघा, गॅल्व्हॅनिक सेल मी ते एक प्रकारची सांगितली, कोणती, डॅनियल सेल. एकच अशी गॅल्व्हॅनिक सेल आहे का, अशा खूप गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल्स आहेत. अशा वेगवेगळ्या गॅल्व्हॅनिक सेलचं
पोटेन्शियल आपणाला कम्पेअर करायचं असेल तर कुठल्याही सेलचं पोटेन्शियल कशावरती डिपेंड असतं, तर एक तर ही जी सोल्युशन्स आहेत या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय याच्यावरती डिपेंड असतं. कॉन्सन्ट्रेशन या सेलमध्ये एखादं सोल्युशन घेतलंय त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठराविक आहे. कॉन्सन्ट्रेशन बदललं पोटेन्शियल बदलू शकतं. पोटेन्शियल बदलू शकतं. ज्या टेम्परेचरला पोटेन्शियल मेजर करतोय ते टेम्परेचर काय त्याच्यावरती पोटेन्शियल डिपेंड आहे. जर इथे एखादा गॅस इलेक्ट्रोड आपण वापरलेला असेल तर त्या गॅसचं प्रेशर काय याच्यावरती सेलचं पोटेन्शियल डिपेंड असू शकतं. कॉन्सन्ट्रेशन बदललं पोटेन्शियल बदलू शकतं. टेम्परेचर बदललं पोटेन्शियल चेंज होऊ शकतं. गॅसचं प्रेशर चेंज केलं तरी पोटेन्शियल चेंज होऊ शकतं. आणि मग जर एखाद्या सेलचं पोटेन्शियल या 3 फॅक्टरवरती डिपेंड असेल तर आपणाला वेगवेगळ्या गॅल्व्हॅनिक सेलचं पोटेन्शियल कम्पेअर करताना या 3 कंडिशन्स आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. 3 कंडिशन्स आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. आता बघा, एखाद्या सेलचं पोटेन्शियल आपण ठराविक टेम्परेचरला मोजले. जर आपल्याला हे पोटेन्शियल दुसऱ्या टेम्परेचरला मोजायचं असेल तर ते पोटेन्शियल बदलू शकतं. आणि मग आपल्याला या गॅल्व्हॅनिक सेलची पोटेन्शियल्स कम्पेअर करता येत नाही. आपण ही पोटेन्शियल्स या सेलचं पोटेन्शियल गॅल्व्हॅनिक सेलचं पोटेन्शियल याच्यापेक्षा कमी आहे, दुसऱ्या सेलचं याच्यापेक्षा कमी आहे, तिसऱ्या सेलचं याच्यापेक्षा कमी आहे, हे आपल्याला कम्पेअर करता येईल. कारण प्रत्येक ठिकाणी हे फॅक्टर सारखेच असतील, एकच असतील असं आपल्याला सांगता येईल. म्हणून वेगवेगळ्या गॅल्व्हॅनिक सेलची पोटेन्शियल जर आपल्याला कम्पेअर करायची असतील तर या कंडिशन्स आपल्याला ठराविक ठेवाव्या लागतील आणि या कॉन्स्टंट ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ कॉन्सन्ट्रेशन हे आपण प्रत्येक सेल मध्ये असणाऱ्या सोल्युशनचं 1 मोलार ठेवलं. टेम्परेचरची कंडिशन 25 डिग्री सेल्सिअस ठेवली. प्रेशर आपण 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर ठेवलं. आणि मग आता वेगळ्या सेलची पोटेन्शियल जर कम्पेअर केली तर ती कम्पेअर करून आपल्याला ठरवता येतं की याचं पोटेन्शियल जास्त आहे, याचं पोटेन्शियल कमी. या ज्या कंडिशन्स आहेत या कंडिशन्सला स्टँडर्ड कंडिशन्स असं म्हणायचं. कंडिशनला काय म्हणावं लागेल, स्टँडर्ड कंडिशन्स. आणि मग स्टँडर्ड कंडिशनला एखाद्या सेलचं आपण पोटेन्शियल मेजर केलं तर त्या पोटेन्शियलला म्हणायचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कसं रिप्रेझेंट करायचं एखाद्या सेलचं, इथं आपल्याला नॉट द्यायचं. ई नॉट सेल इट इज द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. ही कशाची बेरीज असेल, इट इज द सम ऑफ स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऍट एनोड रिप्रेझेंटेड एज ई नॉट ऑक्सिडेशन ऍट एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऍट कॅथोड रिप्रेझेंटेड एज ई नॉट रिडक्शन ऍट कॅथोड. ई नॉट काय रिप्रेझेंट करतो की ही पोटेन्शियल्स कोणत्या कंडिशन्सला मेजर केलेले आहेत, या स्टँडर्ड कंडिशन्सला मेजर केलेले आहेत. त्या पोटेन्शियलला स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हणायचं. मग ते सेलचं पोटेन्शियल असू द्या, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचं पोटेन्शियल असू द्या किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शनचं पोटेन्शियल असू द्या, त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड पोटेन्शियल्स. आपल्याला स्टँडर्ड पोटेन्शियल या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचे. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ही स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल यांची सम असते, हे लक्षात ठेवावं लागेल. आता पुढचा एक पॉइंट असा आहे की ही जी पोटेन्शियल्स आहे, मला सांगतो
होती. आताच मी असं लिहिलं, E नॉट सेल इक्वल टू E नॉट ऑक्सिडेशन ॲट एनोड प्लस E नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. E नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. कुठल्या सेलचं पोटेन्शियल आपल्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असं लिहिता येईल. आता आययुपीएससी रूल्स मध्ये ही पोटेन्शियल कशी रिप्रेझेंट करायची आहे ते आपल्याला बघायचं. आता एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल, मग समजा तो इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे, झिंक इलेक्ट्रोड. तो इलेक्ट्रोड मी घेतला झिंक इलेक्ट्रोड. तो सिंगल इलेक्ट्रोड कसा रिप्रेझेंट करायचा, Zn2 प्लस एक्वियस Zn सॉल्ट. याचा अर्थ काय, हा झिंक इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केला, त्याच्याच सॉल्ट सोल्युशन मध्ये, Zn2 प्लस आयन असणाऱ्या सोल्युशन मध्ये, ZnSO4 सोल्युशन मध्ये डीप केलेला असेल तर हा एक झिंक इलेक्ट्रोड होतो. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये रिप्रेझेंट करायचा असेल आणि तो जर इलेक्ट्रोड एनोड म्हणून ऍक्ट होत असेल एखाद्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये, तर ही रिप्रेझेंटेशन उलट करायचं. कारण गॅल्व्हॅनिक सेलच्या रिप्रेझेंटेशन मध्ये ज्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन होतो तो इलेक्ट्रोड रिप्रेझेंटेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला रिप्रेझेंट करायचा असतो आणि तो कसा रिप्रेझेंट करायचा, असा. हे त्याचं रिप्रेझेंटेशन एखाद्या सेलमध्ये असताना होईल. आणि सिंगल इलेक्ट्रोड म्हणून काम करत असेल तर तो या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. लक्षात आलं, रिप्रेझेंटेशन असं. आता बघा, मी सांगत होतो की या एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये सेल पोटेन्शियल रिप्रेझेंटेशन करत असतात. समजा हा ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड, एखाद्या सेलमध्ये तो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड म्हणून काम करतोय, तर त्याचं जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे, त्याचं जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे तेवढंच त्याचं रिडक्शन पोटेन्शियल असतं. म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज न्यूमेरिकली सेम ॲज दॅट ऑफ द रिडक्शन पोटेन्शियल. समजा या झिंक इलेक्ट्रोडचं तो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड म्हणून काम करत असताना त्याचं पोटेन्शियल 0.76 व्होल्ट एवढं असेल, तर त्याच इलेक्ट्रोड्स रिडक्शन पोटेन्शियल एवढंच असतं, पण त्याला साईन कोणती असते, रिव्हर्स साईन. हे पॉझिटिव्ह असेल तर हे पोटेन्शियलची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. न्यूमेरिकली सेम आहे, फक्त साईन त्याची विरुद्ध असते, रिव्हर्स झालेली असते. मग झिंक इलेक्ट्रोड याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल एवढं असेल तर त्याच इलेक्ट्रोडचं रिडक्शन पोटेन्शियल किती असतं, -0.76 व्होल्ट अकॉर्डिंग टू आययुपीएससी रूल. आपल्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल रिप्रेझेंट करायचं असेल तर त्या रिप्रेझेंटेशन मध्ये आपणाला बघा, या रिप्रेझेंटेशन मध्ये जी पोटेन्शियल्स आहेत इलेक्ट्रोडची ती E नॉट कॅथोड किंवा E नॉट रिडक्शन या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे असतात. या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे म्हणजे कसं, इथं मी असं लिहिलंय, E नॉट सेल इज इक्वल टू E नॉट ऑक्सिडेशन ऍट एनोड प्लस E नॉट रिडक्शन ऍट कॅथोड. हे E नॉट रिडक्शन आहे, पण E नॉट ऑक्सिडेशन हे पण आपल्याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. मग कसं, एखाद्या सेलचं E नॉट ऑक्सिडेशन जेवढं आहे
तेवढंच त्याचं ई नॉट रिडक्शन असतं, पण त्याला साईन वेगळी असते. आता सांगितल्याप्रमाणे मला असं लिहिता येईल, ई नॉट सेल इज इक्वल टू एखाद्या सेलचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल ई नॉट ऑक्सिडेशन इट मस्ट बी इक्वल टू मायनस ई नॉट रिडक्शन. IUPAC प्रमाणात पोटेन्शियल लिहित असताना आपल्याला हे माहित असलं पाहिजे की एखाद्या इलेक्ट्रोडचं जेवढं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे तेवढंच त्याचं रिडक्शन पोटेन्शियल, बट इट हॅज निगेटिव्ह साईन. या फॉर्म मध्ये हे मी लिहू का, ई सेल इज इक्वल टू मायनस ई नॉट रिडक्शन. हे कुठं घडतंय, एनोडकडंच. ऍक्च्युली एनोडकडं ऑक्सिडेशन घडतं, पण ते ऑक्सिडेशन रिडक्शनच्या फॉर्म मध्ये मी असं लिहिलंय, त्याला निगेटिव्ह साईन दिली. कारण ई नॉट ऑक्सिडेशन जेवढं आहे तेवढंच ई नॉट रिडक्शन आहे, बट इट हॅज निगेटिव्ह साईन. प्लस ई नॉट रिडक्शन ऍट कॅथोड, ई नॉट रिडक्शन ऍट कॅथोड असं म्हणतो. हेच मी असं लिहिलं, ई नॉट सेल इक्वल टू, मी हे अगोदर लिहितो, ई नॉट रिडक्शन ऍट कॅथोड, ई नॉट रिडक्शन ऍट कॅथोड, मग हे लिहितो मायनस ई नॉट रिडक्शन ऍट एनोड. कारण एनोडचं रिडक्शन पोटेन्शियल हे कॅथोडच्या रिडक्शन पोटेन्शियल पेक्षा नेहमीच कमी असणार आहे, कारण कॅथोडला ऍक्च्युली रिडक्शन घडतंय, म्हणून त्याच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज याच्यापेक्षा जास्त असतील आणि मग ई सेल आपल्याला असेल. आता पोटेन्शियल व्हॅल्यूज जे आहेत, पोटेन्शियल व्हॅल्यूज ह्या दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आहेत, दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज आहेत. म्हणून रिडक्शन टर्म आपल्याला इथून काढता येईल, कारण रिडक्शन फॉर्म मध्येच आपल्याला ही पोटेन्शियल लिहायचे आहे. आणि म्हणून आपण सेलचं पोटेन्शियल असं लिहू शकतो, ई सेल इज इक्वल टू ई नॉट कॅथोड, ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एन, ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एन. म्हणून IUPAC रूल्स नुसार स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ही रिडक्शन पोटेन्शियल, इलेक्ट्रोडच्या रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये IUPAC रूल्स नुसार लिहावी लागतात, आणि ती आपण या पद्धतीने लिहू. हा फॉर्म्युला कन्वर्ट केला असा, ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट ऍट कॅथोड मायनस ई नॉट ऍट एनोड. ही दोन्ही पोटेन्शियल कसे रिडक्शन पोटेन्शियल्स दोन्ही असल्यामुळे रिडक्शन टर्म आपण इथून कॅन्सल केली आणि कन्सिडर केले हे ई नॉट. धीस इलेक्ट्रोडची सेल इलेक्ट्रोडची पोटेन्शियल ही रिडक्शन फॉर्म मध्येच आहे, हे कन्सिडर करून आपल्याला ई नॉट सेल लिहिता येईल. सो दिस इज द इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. आता बघा, यानंतर आपणाला एखाद्या सेलचं पोटेन्शियल कॉन्सन्ट्रेशन वरती कसं डिपेंड असतं ते आपल्याला पोटेन्शियल डिपेंडन्स आपल्याला नर्स या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याला आपण नर्स इक्वेशन असं म्हणतो, विच एक्सप्लेन्स हाऊ पोटेन्शियल ऑफ द सेल डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द सोल्युशन. तर हा डिपेंडन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथं मी थांबतो. थँक्यू.